नमस्कार, मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी. सिंपल कुकिंगमधून आज तुम्हाला मी आळूवडीचा एक प्रकार दाखवणार आहे. आजची आपली रेसिपी आळूवडीची आहे. आळूवडी नेहमीची साधी सोपी बेसन घालूनच असते, पण माझी आळूवडी आज बेसन घालून नाही. कोकणामध्ये आळूवडीला पथरडं म्हटलं जातं, पथरडो. आणि तांदूळ आणि डाळ भिजत घालून त्याचा लेप त्या आळूच्या पानांवर लावला जातो. मी आणखीन थोडं वेगळं केलं आहे. तर चला मग आपण जरा किचनमध्ये जाऊया. तर आता आळूवडीसाठी मी काय केलं की ही 5 प्रकारची डाळ होती. म्हणजे चण्याची डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसुरीची डाळ आणि उडदाची डाळ अशी भिजत घालून मी एवढी घट्ट भिजवून घेतलेली आहे. तर आणि काय केलं आहे, आता आळूवडीमध्ये घालायला आपल्याला मसाले पण पाहिजेत. तर मग हे मसाले माझे आज असे आहेत. तर हे मसाले आता तुम्ही बघून घ्या. हळद, लाल तिखट, त्याच्यामध्ये लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, हे तीळ, हे जिऱ्याची पावडर, ही धण्याची पावडर, ही चिंचेची चटणी आणि हा थोडासा हिंग. बस एवढे पदार्थ मी टाकणार आहे, कारण आपली ब्राह्मणी आळूवडी आहे माझी. आणि ही याच्यामध्ये काही एवढं कांदा लसूण मसाला वगैरे काहीही टाकत नाही. बरं, माझ्याकडे माझ्या मैत्रिणीने मला आज 5 पानं दिली होती. त्यामुळे काय आहे, त्या 3 पानाची एक वडी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. मग आता एवढं आपल्याला काही लागणार नाही आहे डाळ. म्हणून मी काय करते, यातली ही डाळ जी आहे, अर्धी डाळ मी या बोलमध्ये काढून घेते. माझी जेवढी पानं आहेत तेवढ्या पानापुरती ही डाळ सफिशियंट आहे. तर आता मी ही डाळ काढून घेतली. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ. डाळीच्या हिशोबाने मी मीठ घालते आहे. आणि आता चांगली म्हणजे छान झणझणीत व्हायला मी हे लाल तिखट थोडं जास्त घालते आहे. त्यानंतर आपण त्यात भरपूर तीळ घालणार आहोत. 2 चमचे तीळ घातलेले आहेत. हळद, डाळीच्या हिशोबाने हळद. त्यानंतर हे माझ्याकडे भाजलेले धण्याची पावडर आहे, तर ही मी घालते. या माझ्या चमच्याने घालते. तुम्ही तुमचा अंदाज, तुमच्या घरच्या चमच्याचा अंदाज घ्या. आणि ही मी घरी केलेली धणे पावडर आहे, तर ही मी याच्यामध्ये साधारणपणे 1.5 चमचा ही धणे पावडर घालते. आणि आता काय करणार आहे, आता मी ही चिंचेची चटणी जी आहे ही 1 आणि 2 चमचा मी यात घातली आहे. आता काय आहे की हे जे मटेरियल आहे हे आपण आता सगळं मिक्स करून घेऊ. छान असं याला फेसून घेऊया. खूप छान याचा खमंग वास सुटला एकदम, कारण हिंग, चिंचेची चटणी, भेळीचा वास कसा सुटतो तसा वास सुटला आहे. आता हे थोडंसं फेसते, जास्त नाही फेसत. तसं मला हातानेच लावायचं, मी काही पानाबिनानी लावणार नाही. आणि मला तेवढं काही अगदी शेफ लोकांसारखं काही जमत नाही. त्यामुळे मी हे एवढं जे आहे हे असं. बरं, एकीकडे मी आळूवड्या उकडून घेण्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलं आहे. जरा गॅस कमी करते आणि चाळणीला तेल लावून वरती चाळणी मी ठेवलेली आहे. बस, आता काय आहे, हे नाही म्हटलं तरी थोडंसं पातळ झालं आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, सुरुवातीला 1 चमचाच आपण फक्त तांदूळाचं पीठ टाकतो आहे. आणि आपण जरा बघूया हे घट्ट होतं आहे का. आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे थोडंसं, कारण मग हे इतकं पातळ. आणि पानं आपली 2-3च पानं आहेत. माझ्या मैत्रिणींनी 5 पानं दिली, त्यातली मी अर्ध्या पानांची वडी तुम्हाला करून दाखवते. बाकीची पानं मी थोडी आळूच्या फतफत्यासाठी ठेवलेली आहेत. तर आता बघा, हे जे आहे हे असं छान बॅटर आपलं तयार झालं आहे. थोडीशी चव घेऊन पाहते. बॅटर फार छान झालं आहे. अजून थोडं अर्धा चमचा तांदूळाचं पीठ मी यामध्ये घालते. थोडं मीठ मला कमी वाटतं आहे, थोडंसं मीठ. आणि 1 चमचा मी चटपटपणा येण्यासाठी यात धण्याची पावडर टाकते. चिंचेची चटणी, धण्याची पावडर नाही. आणि आता
हे माझं बॅटर व्यवस्थित तयार झालं आहे, जसं पाहिजे तसं घट्ट. कारण आपण या वड्या उकडवणार आहोत. तुम्हाला आठवतं का इंद्रहारच्या भाजीमध्ये पण मी इतकंच घट्ट बॅटर केलं होतं आणि ताटलीला तेल लावून ते करून घेतलं. तर ते एकतर त्या वड्या पण खूप छान झाल्या कुरकुरीत आणि ती भाजी पण खूप छान झाली. आणि हे आता मी फेसलं आहे. आता आपण काय करूया, याला आपण या बॅटरला ही पानं धुवून त्यांच्या शिरा काढून मी अगदी तयार ठेवलेली आहेत. ही पहिली वरची 2 पानं मी उचलून घेते आणि ही बाजूला ठेवते. आणि या पानाला आता तुम्हाला मी ते बॅटर लावून दाखवते. हे बॅटर मी हातानेच लावणार आहे आणि आपल्याला खूप असं जाडसर बॅटर हे लावायचं नाही. तर आता बघा, हा जो आता कसं होतं, हे हातालाही चिटकत नाही, इकडे तिकडे पसरत नाही आणि हे बॅटर पानावर घट्ट असं बसतं. जेव्हा आपण पानाची घडी करू की नाही, तर त्याच्यामध्ये काय होतं की ते म्हणजे ती घडी अशी लुळी होत नाही किंवा त्यात हवा शिरत नाही. आपण हा प्रत्येक भाग पानाचा थोडा असा करून घेऊया. पान मी लावल्यावर तुम्हाला दाखवते. एक पान मी तुम्हाला लावून दाखवते आणि मग बाकीची सगळी पानं लावून झाली की जेव्हा घडी करायची वेळ येईल तेव्हा पुन्हा दाखवते. आता मी हे भरभर फक्त लावून घेते, आपला रेसिपीचा खूप वेळ जायला नको म्हणून. बाकी काही नाही. तुम्ही पाहिलं असेल की हे अगदी बॅटर अगदी मस्त चिकटतं आहे. थोडंसा पाणी मी या बोलमध्ये घेतलं आहे आणि मी काय करते, या पाण्यामध्ये हात बुडवून हे एकसारखं करून घेते. कारण आपल्याला ती वडी खाता पण आली पाहिजे ना. एकदमच खूप पातळ लेअर, म्हणजे कोकणी वडीमध्ये पातळच लेअर असतो, खूप घट्ट लेअर ते घालतच नाही, म्हणजे नाही तर मग बेसन खाल्ल्यासारखं वाटतं म्हणून. बाकी काही नाही. आता हे मी लावून घेतलं इथे. आता हा बरोबर पानाचा आकार याला आलेला आहे. आता हे दुसरं पान जे आहे ते मी, हे मधलं पान आहे आणि हे असं अर्ध असल्यामुळे मी हे इथे ठेवते. या पानावर पण मी लावून घेते. आणि हे सेंटरला घ्यायचं. आपल्याकडे पानं कमी असली तर ही युक्ती की आपली वडी पण दिसली पाहिजे चांगली आणि सगळ्यांना ती खाता पण आली पाहिजे. आणि कारण काय होतं, थोडंसं वरून पण याला लावायसाठी आपल्याला थोडं बॅटर ठेवावं लागेल. हे बघा, हे अगदी व्यवस्थित झालं आहे. आता मी हे पान ठेवते. कारण काय होतं, हे हलत नाही बॅटर, त्यामुळे हे आपल्याला पसरवता येतं आणि म्हणून. आणि त्या 5 डाळींची चव अप्रतिम लागते. तुम्ही इंद्रहारची भाजी आता केली असेल, मी दाखवली तर त्याच्यासाठी. आणि या तांदूळाच्या पिठामुळे ती वडी खुसखुशीत कडकडीत होते. मी यात काही टाकलेलं नाही आहे. बघू आता.
आता हे मी फक्त वळवून घेणार आहे. तर आता हा जो भाग आहे हा मी थोडा असा दाबून घेते. हा दाबून घेतला आणि दाबल्यावर मी याच्या बॉर्डरला हे लावते मिश्रण. कारण काय होईल मग हे मिश्रण लावलं ना या बॉर्डरला तर ही उघडणारच नाही. दुसरी गोष्ट या वड्यांची गंमत ही आहे, या वड्या वाफवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. कोणी यायच्या आधी तुम्ही ह्या करू शकता, जसं तुमची किटी पार्टी आहे किंवा काही अजून असेल तर त्यासाठी हे बघा इतकं छान हे पान वळतं या बॅटरमुळे, आपल्याला गरजच नाही पडत. छान चिकटतं वळतं, कुठे काही ते सुटत नाही, काही नाही. आता हे 1, हे 2, हे 3, हे 4 रोल आपल्याला घट्ट हवा आहे. शेवटी जरा हा रोल चिपकला पाहिजे म्हणून मी हा घट्ट केला. तुम्ही बघाल, हा बघा आपला रोल किती व्यवस्थित झाला आहे. आता या रोलला आपण इकडे थोडंसं बाहेर निघू नये म्हणून दाबून या साईडला पण आपण लावलं आहे आणि या साईडला पण आपण लावून घेतो आहे. रोल उघडू नये म्हणून या बॉर्डरवर मी हे लावून घेतलं आणि हे सहज लागलं. शिवाय रोल अगदी घट्ट चिकटला आणि हे पीठ जेवढं होतं ते पण माझं बरोबर लागलं. हा रोल मी तयार केलेला आहे. आता हा रोल मी इथे कढईला आधीच तेल लावलं होतं, पाणी उकळलं आहे. हा रोल मी याच्यावर उकडायला लावून देते आणि गॅस कमीच आहे. आता बघा यातलं हे सगळं मटेरियल माझं संपलं आहे. आता हा रोल उकडल्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. आता बघा हा आपला वडीचा रोल अगदी व्यवस्थित झाला आहे आणि हा इकडून मी कापला एक, हा पहिला भाग ज्याचं आपण त्याच्या तोंडावर बंद केलं होतं. तर तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण पाहिजे तितकी पातळ वडी याची कापू शकतो, पण खाता येईल, खाण्याचा स्वाद घेता येईल इतक्याच जाडीची वडी आपण कापणार आहोत. मुख्य म्हणजे उकडवल्यामुळे ही तेल पिणार नाही. आपण यात डाळ घातली होती, बेसन असतं तर म्हटलं असतं, पण आपण डाळ घातली आहे त्यामुळे ही वडी अजिबात तेल पिणार नाही आणि पुन्हा कुरकुरीत होईल. म्हणजे तेलात ते सुटणार तर नाहीच, हे तर पक्कच आहे. अजून थोडी थंड होऊ द्यायला पाहिजे होती, गरम आहे वडी, ठीक आहे. हा साधा तुकडा निघाला आहे कापताना. आता एक छोटी वडीचा तुकडा किंवा हा सुरुवातीचा तुकडा टाकते, कारण तेल चांगलं गरम झालेलं आहे. हा पहिला तुकडा मी टाकून बघते.
तेल तुम्ही कढईत पाहू शकता किती आहे ते, आणि आपल्याला किती तळायचं आहे. आता गॅस कमी करून टाकते. थोडीशी कडकडीत आपल्याला ही तळायची आहे, म्हणजे ही टिकते. मग आपण 7-8 दिवस तिला ठेवूया फ्रीजमध्ये. आणि ही बिघडणार नाहीच याची गॅरंटी. अगदी नवीनही जरी असलं ना कोणी, तर त्याला पण ही वडी छान करता येईल. कारण डाळीमुळे तो घट्टपणा जो येतो ना, त्यामुळे या वड्या खूप छान होतात आणि थंड झाल्या की एकदम कुटकुटीत होतात. मुख्य म्हणजे तेल पित नाहीत जास्त. आता या सगळ्या वड्या तळून घेतल्या की मी तुम्हाला दाखवते. आपल्या आळूवड्या आता तयार झाल्या. या थंड झाल्या की आपोआप कडक होतात. हे बघा, हे असं थंड झालं ही आपोआप कडक होते. आता आपण या आळूवडीवर थोडंसं, ह्या खायलाच द्यायचं आहे, हे थोडंसं खोबरं ओलं मी या आळूवडीवर घालते सजवायसाठी. खोबरं छान लागतं. कोकणामध्ये आळूवडीला पाथर्डं म्हणतात. ते कच्चीच ते तळत नाहीत, ती आळूवडी उकडवतात आणि त्याच्यावर नारळाचं तेल घालून ती आळूवडी खाल्ली जाते. सगळीकडे अशाच पद्धतीची आळूवडी तिथे होते. आपण आळूवडी तळतो, तुम्ही बघितलं असेल तर बघा, हे तेल आपण जेवढं घेतलं होतं तेवढंच आहे. आपलं तेलसुद्धा जास्त लागलं नाही. तशी तर आपण बेसनाची वाफवून घेतो, पण डाळीची आळूवडी ही मी पहिल्यांदाच केली आहे. तर किती सुंदर दिसते बघा, आणि चवीला तर उत्कृष्टच झालेली आहे. धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट जरूर करा. और माझा नेहमीचा फंडा, बनाइए, खाइए, खिलाइए और आपकी ओल्डी गोल्डी को अच्छी कॉमेंट्स जरूर भेजिए. ही पूर्ण थंड झाली की एकदम कडक होते आणि खूप छान होते. म्हणजे उकडवणं, कमी तेलातनं काढणं, आणि ती कच्चीच आळूवडी तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये छान एका एअरटाईट डब्यात ठेवली तर कोणी आल्यानंतर जेवताना एक साधा पदार्थ म्हणून तुम्ही नक्कीच ती सर्व करू शकता. धन्यवाद.